हॅलो 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 1 2 3 4 माईक टेस्ट. हॅलो, आवाज सर्वांना येतोय का रे पोरांनो? आवाज येतोय ना? पाऊस पण बाहेर आले, थंड उघडते हवा तसा. आता आपण पण थंड व्हायचंच आहे, काय काळजी करायची नाही. आणि म्हणून हॅलो 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 गावा दादा मॉनिटर घेऊ द्या थोडा अजून. हॅलो 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 चेक 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 हॅलो 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 हॅलो. आवाज सर्वांना येतो ना नक्की? अगदी शेवटपर्यंत येत नसेल तर सांगा. ह्यांची वाट पहिली बघणी करा अगोदर. हे आजचं खरं यजमानी आहे. फक्त 2 दिवस कर काढा, आधीच सांगते ना. आणि म्हणून या ठिकाणी कार्यक्रमाला सुरू करत असताना माझे प्रतिस्पर्धी शाहीर आदरणीय सन्माननीय विकासजी नामरे बुवा शाहिरांना विनंती करतो. शाहीर कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर आपण आपलं प्रमाणपत्र आपल्या प्रश्नाची उत्तर घेऊन यायचे. माझं देखील विषय ठिकाणी घेऊन जायचं. करायची सुरुवात. गणपती बाप्पा. कुठं शोधावं तुला ग, काही कळेना मला ग. एक बात मनाला या खाती माये खाती, अग एक बात मनाला या खाती माये खाती. अग काग तू येडा माई लांब लांब साठी आले कराच्या. अग या जीवाची राई राई होती. अग काग तू येडा माई लांब लांब साठी याने कराच्या. जीवाची नाही नाही होती. आणि म्हणून हे माय बाबा अरे विनवणी हा बाबा तुझ्या चरणामध्ये ठेवतोय. म्हणायचं आहे काय लक्ष असावं. म्हणून माझी विनंती तुला रे, तूच घडविल मला रे. तुझ्या आठवणी रसिका या हृदयामध्ये राहती. अरे तुझ्या आठवणी रसिका या हृदयामध्ये राहती. आहे तूच रे अरे खरा माझ्या जीवनाचा साथी सदैव राहो. तुझ्या माझ्या प्रेमाची नाती आहे तूच रे माझ्या जीवनाचा खरा साथी सदैव राहो. तुझ्या माझ्या प्रेमाची नाती.
वंदन करू. नटराजाला या नटेश्वराला सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करून हिंदवी स्वराज्य संस्थापक राजा विराज योगीराज व भूषण प्रतिपालक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा अखंड विश्वास आराध्य दैवत राजेशिव छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता मासभे जिजाऊंना शाहिरी मानाचा मुजरा करून सिंहाचा छावा धर्मरक्षक छत्रपती संभाजी राजांना मानाचा मुजरा करून भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन करून मराठी अस्मितेचा मानबिंदू सरसेनापती हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना मानाचा मुजरा करून माझी पात्राटी माझी पालनहार माझ्या गावची माऊली आई सोनाई कोटेच्या छतावरती नतमस्तक होऊन आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक श्री सचिनदादा मानव आणि सहकारी आयोजित माननीय श्री बाबूसाहेब पाटील यांच्या सौजन्याने कणकी आणि तुरा असा नाताचा जंगी सामना या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. तरी या ठिकाणी कणकीवाले श्री झोलाई कोटे श्री नाच मंडळ ही शाही राजश्रीकर मुक्काम समिती तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा दुर्गादेवी नृत्य कलाबद्दल वाळुंड दुर्गवळीवाडी यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या तमाम नाच कलावदेवी मायबापाची प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. आणि म्हणून मित्रांनो म्हणून ज्यासाठी केला होता अट्टहास ज्यासाठी केला होता अट्टहास तो शेवटचा दिस गोड व्हावा. आणि आज मायबापानं माझे बंधू माझे आधारस्तंभ माझे मार्गदर्शक सचिनदादा मालक आणि आयोजित यांचा हा अट्टहास पूर्ण झालेला आहे. आणि आजची सेवा ही हाऊसफुल मित्रांनो झालेली आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. हे प्रेम आहे तुमचं हे आशीर्वाद आहे तुमचे. कारण का कार्यक्रमाच्या टायमिंग वर 7चा फेरा गेलाय घाबर 10 वाजले कार्यक्रमाला उशीर झालेला आहे जवळजवळ 2-2.5-3 तास. तरी सुद्धा तुम्ही थांबलात तुमचे मनापासून आभार मानतो. कारण मित्रांनो सांगायला अभिमान का वाटतोय थोडक्यात या ठिकाणी आवडत्याने कार्यक्रमाला सुरुवात करतोय. या जोडीला आता भले बाजू आदिमायाची मांडतोय पण महाराष्ट्रातले एक नावाचे 2 बैल आहेत मथुर आणि बकासूर है ना. ती जोडी तशी लोकांना आवडत असे ह्या सुद्धा जोडीला लोकांनी पसंती दिलेली आहे. आजचा सुद्धा कार्यक्रम हाऊसफुल उद्याचा सुद्धा कार्यक्रम मुंबईचा हाऊसफुल झालेला आहे. आणि म्हणून बारी या ठिकाणी आजची ही बारी होणार आहे. मित्रांनो शब्द देतो आणि या ठिकाणी पुन्हा एकदा माझे बंधू सचिनदादा मालक आणि सर्व सहकारी आमचे बाबूसाहेब पाटील या सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून आजचा कार्यक्रम मित्रांनो ज्यांच्या सोबतीने पुढे घेऊन चाललोय ते माझे संगीतकार. आज मला वारंवार कार्यक्रमाला ढोलकीला साथ करतात माझे बंधू झिवा फेम त्यांची प्रत्येक रियालिटी शो मध्ये ढोलकी वाजते विशाल सुद्धा. त्यांच्यावर मला साथ करतात माझे बंधू ललित देसरे. कीबोर्डला मला साथ करतात माझे बंधू 2026 चा धमाका मित्रांनो मोठा आहे पंकजदादा काकाळे. ऍक्टिव्हला मला साथ करते माझा भाऊ प्रणव काकाळे. शैलीला मला साथ करतात माझे बंधू रोहित जाधव. आणि मित्रांनो आपल्यापर्यंत हा आवाज पोहोचवण्याचं काम करतात. वारंवार प्रत्येक कार्यक्रमाला सांगतो नुसतं नाव मोठं लक्षण मोठं अशाचा भाग नाही. प्रत्येक कार्यक्रमामध्ये एकच सांगतो अरे या माझ्या कोकणामध्ये अरे साला असा एकही गाव नाही जिथे माझ्या नावा सावंतचं नाव नाही. म्हणून आमच्या गावाला आमच्या सर्व या ठिकाणी आमची मंडळी आमचे या ठिकाणी सर्व ही आमची संकेत असेल या सर्व माझ्या मित्रांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे मित्रांनो आजच्या गर्दीमध्ये या रत्नागिरी जिल्ह्यातील नामवंत शाहीर मंडळी उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये या ठिकाणी माझे गुरुबंधू आणि मला गुरु समान असणारे सन्माननीय आदरणीय प्रभाकरजी भोपट माऊली आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे युवा आहे नवा आहे पण मार्केटला सध्या छावा आहे. परवा जे ठिकाणी कार्यक्रम झाला माझा भाऊ शुभम माटेल आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी वेळात उपस्थित राहिलेला आहे. सन्माननीय शाहीर माझे बंधू तोरेवाले शाहीर सोनियांची दोघडे माऊली नंदकुमारजी बेंद्रे माऊली विनोदजी भोड माऊली रोहितजी माचिवले माऊली राजजी कातकर ओंकारजी शितप माऊली विजयजी निमरे माऊली नंदकिशोर अग्रे माऊली आणि विनोदजी मांडवकर माऊली या माझ्या सर्व शाहीर मित्रांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. मित्रांनो त्याचप्रमाणे आमचे आधारस्तंभ आमचे मार्गदर्शक आमचे बाबा तुकारामजी मालक हे देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी वेळात उपस्थित आहेत. या सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून आजच्या या गर्दीमध्ये मित्रांनो आपली सीएसपी टीम आणि कोकणातील आपले नामवंत एक संगीतकार
त्यांची गाणी, ज्यांच्या संगीतबद्ध केलेली गाणी ही प्रत्येक कोकणवासियांच्या मनामध्ये एक जागा करून ठेवली. माझे बंधू पंकजदा खांडेकर आणि सर्व आमचे सीएसपीची टीम या ठिकाणी आज हजर आहे. या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे माझे बंधू सागरदादा रोहितकर आज भोकरवरून आजगोली गावातून इकडच्या कार्यक्रमासाठी आलेले आहेत. यानंतर मानाचा मुजरा करून आजच्या कार्यक्रमासाठी माझे बंधू आमचे राजूदादा खेडेकर हे देखील आजच्या गर्दीमध्ये वेळात उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचा लाडका आपला कोकणकर आजी, आमचे श्यामदादा असतील, आमचा चंदन असेल आणि कॅमेरे लावलेले माझे सर्व आमचे सुजितदादा नाकरेकर असतील, ही सर्व या ठिकाणी बाकी त्यांची नावं जेवढे दिसते त्यांची नावं घेतोय. बाकीच्या माझ्या ठिकाणी कुणी राग मानून घ्यायचा नाही. सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून आता राहिलं आहे ना, जागा पण भारी आहे. वधू कक्ष आणि वर कक्ष. सचिन दादा आज लागला आमचा लावूनच टाकला वाटतो. अंतरामध्ये धरायला नंतर यामध्ये झाला. आदरणीय सन्माननीय शब्दांचे जादूगार विकासजी दांबरे बुवा, त्यांचा सर्व संच, त्यांचे संगीतकार या सर्व मित्रांना शाहिरी मानाचा मुजरा वितरण करून अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत आमच्या दोन्ही शाहिरांना मोलाचा सहकार्य शाखेचा आश्रय द्याल अशा आशा बाळगतो. दोघांचा डायलॉग आहे ना, लय फेमस केलेला ना, मोठं गार केलं गंमत मध्ये, पण त्याला मागच्या वारीपासून सांगतोय तुम्ही गार करा, गरम करा आहे ना. भेंडी तुम्हाला भेंडी, गवार, दोडका, कारला सगळा घेऊन टाकतो. अगदी घेऊन जा, उद्या मुंबई जाईपर्यंत तुम्हाला खपायचं नाही म्हणून म्हणताय. ओव्हनचा डायलॉग आहे, म्हणतात मोठं गार केलं गंमत मध्ये. आणि आपण आज सुद्धा तुमच्या समोर राजेश भाऊ आहे उभा समोर मोठ्या हिंमत मध्ये आणि तुमच्याकडे जास्त हिंमत मध्ये. आणि म्हणून या तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने नटेश्वराच्या चरणावरती नतमस्तक होऊन, माझ्या गावची माऊली आई झोलाई कोटेच्या चरणावरती नतमस्तक होऊन, माझे गुरुवर्य आदरणीय दौलतजी निकम, विजयजी निकम यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन, राकेशजी जाधव यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन कार्यक्रमाची सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आणि म्हणून या ठिकाणी मित्रांनो आज तारीख आहे 18. आजपासून बरोबर 7 दिवसानंतर, एका आठवड्यानंतर पांडुरंगाची आषाढी वारी या ठिकाणी आहे. सर्व माझे साधू संत, सर्व माझे वारकरी भाविक त्या पंढरपूरच्या दिशेने आपल्या पायी वारीचं वाटचाल चालू आहे. सर्व वैष्णवांचा मेळा त्या चंद्रभागेमध्ये जमणार आहे. आणि म्हणून मी स्तवन माझ्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या चरणावरती समर्पित करतोय. शाहीर ओ बाबा विकासजी नांगोरे, विकास शेठ नांगोरे, सचिन दादा म्हणतात मी गुरांकडे जाऊन म्हणतात राक्षस झोपट पावली. गुरांकडे जाऊन राक्षस आहे. त्यांना म्हटलं मी पण बाथरूम मध्ये जाऊन शिकलोय गाणी बोलायला. आणि गुरांकडे जाऊन जरा राग आपला एकच शिकलोय, त्याच्यावर काही त्यांना जमत नाही. आणि म्हणून स्तवन माझ्या पांडुरंगाच्या चरणावरती म्हणायचं आहे का लक्ष असतं.
की माझ्या पंढरीच्या विठुरायाचा आहे महिमा बहादूर. युगायुगे सांभाळी तो साऱ्या विश्वाचा भार. दिन दुबळ्या भक्त जनाना आहे त्याचा आधार. म्हणून कलियुगी चालतो त्याच्याच नावाचा गजर. अरे भाईशाही, आज तुमची खरी कसोटी मला नाही बुवा. आज इथं आहे ना भेंडी आणि गावात नाही बुवा. आज घरी तुमची माझ्या आणि सुराची आणि तालाची शायरी या ठिकाणी जुगलबंदी आहे म्हणून या ठिकाणी सगळं आपल्या चरणामध्ये ठेवतो. माई बापा म्हणायचं आहे काय लक्षात ठेवा. वंदना वंदना तव चरणाला करू. वंदना तव चरणाला करू.
बोल श्री गणपती गजानन देवी अजिरंग कैलासवासी भिकाजी शिवराम धोंडू अखंड सदाला घराण्याचा छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा मोरया. सन्माननीय आमचे माऊली प्रभाकरजी भोपट माऊली दादांच्या माध्यमातून 251 रुपयाचा 12,000 पारितोषिक. त्याचप्रमाणे खास आजच्या कार्यक्रमासाठी मुंबईमधून आलेले माझे मित्र सन्माननीय सुशीलदादा भरेकर दादांच्या माध्यमातून रोख रुपये 1,000 रुपयाचा 12,000 पारितोषिक. त्याचप्रमाणे सतोसुरांचा बादशाह शाही राजेश निकम बुवाचे चाहते आज मुंबईवरून आज या ठिकाणी कार्यक्रमाला आलेले आहेत. कल्पेश शंकर मालक आणि साहिल मोहन मालक यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा 12,000 पारितोषिक आहे. फरमाईश आलेली आहे भेटी झाली राहत तुझ्यासाठी या ठिकाणी. त्याचप्रमाणे विनायक हरिचंद्र बरेकर खास राजेश दादाच्या आवाजासाठी 200 रुपयाचा 12,000 पारितोषिक आहे. शाहिरी मानाचा मुजरा करतो मित्रांनो. तर म्हणून मित्रांनो या ठिकाणी कुमार सागर शिगवण निर्मित व प्रणीत शिगवण संकल्पित आम्ही कोकणवासी धमन मंडळ संगमेश्वर सहनिर्माता कुमार निलेश डाबर, शाहीर गीतकार श्री संदेश पांडवकर, दिग्दर्शक श्री विनायक उर्फ पप्पू घोटन तसंच माझ्या सर्व या कलाकारांच्या माध्यमातून रोख रुपये 501 रुपयाचा 12,000 पारितोषिक आहे. शाहिरी मानाचा मुजरा माझे माऊली दुकान दादा मानव दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचा 12,000 पारितोषिक. तर मित्रांनो या ठिकाणी संवाद झालेला आहे ना. मोठमोठे काय केलं गंमत मध्ये भेटी सागर दादा वेलकर दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक. फरमाईश झालेला आहे कोकण एक नंबर. आज काय मित्रांनो आज आज रात्र आपलीच आहे. उद्या सकाळी मुंबईला पोहोचायचं. 7च्या आत आपली वारीला आपण पोहोचणार. काय धडकी मालक. आणि म्हणून या ठिकाणी शाहिरांचं म्हणणं आहे म्हणतात मोठमोठं गार केलं गंमत मध्ये. असा भाव माझा लय चांगला आहे ना. आता बघू आज गार गरम काय होते तर चला बोलत जाऊ द्या. आजचा झोमाट उद्या मुंबईत घ्यायला बरा पडेल. पण शाहीर मगाशी तुम्हाला वाटतंय आज घरी तुमची आणि माझी जुगलबंदी आहे. हे भागात माझे पब्लिक आहे ना बुवा. तुम्ही गेल्या वर्षी गणपती खंडाळ्यामध्ये वाटतं शाहिरांचा कार्यक्रम झाला होता. माझी या ठिकाणी पहिलीच वेळ आहे. आणि सचिन दादांचं स्वप्न होतं बरेच दिवसापासूनच राजेश भावांना एकदा तरी खंडाळ्यात आणायचं आणि आज ते पूर्ण झाले मित्रांनो. विषय काय आहे मित्रांनो शाहिराला मगाशी म्हटलं शाहीर है ना भेटी गवार कारला चिबडा सगळं तुम्हाला उद्या मुंबईला पण देतो. पण आज तरी जुगलबंदी आहे तुमची माझी दादाची आणि तुरांची गोवा. आज मला बघायचं आहे. आज मला पण बघायचं आहे नक्की गुरांकडे जाऊन शिकलो तरी काय है ना. पण मला जरा एक कळत नाही. हे बरोबर इकडे वगैरे जरा मला एक कळत नाही. शाहीर आज चांगल्या हुद्द्यावरती नोकरीला आहे. एमपीएससी शिकले. लॉकडाऊनच्या नंतर हे नावारूपाला आलं. शिकला कधी म्हणजे मुंबईत आणि पुण्यात तर काय गुरा घेऊन गेला होता काय माऊली. गुरांकडे जाऊन म्हणतात राग शिकलो एवढ्या वर्षाचा आणि राग झाला एकच. त्यावर एवढे माऊली एका रागाच्या वर काय शिकलंच नाही. एकच राग तो पण मी परवा काय आहे शाहिरांचा. पण विषय काय मित्रांनो शाहीर सर्वांना उत्सुकता आहे. राजेश बुवा सोबतचे तुमचे गण हिट झाले. तुम्ही म्हणता ना गन कॉपी नाही करत अभिमानाने सांगतोय. उत्सुकता आहे
2023, 24 आणि 25 राजेश भाऊसोबत गाजवला आहे गणांमध्ये. तर 26 मध्ये काय जोर दिसत नाही. आज अपेक्षा करतो की काहीतरी नवीन घेऊन या, म्हणून सांगतोय. आणि माझ्या सोबतच आला हे पण तुम्हाला सांगतोय. तुम्ही जरी काला असाल तरी मी मात्र आहे ना चांगल्या पायाचंच आहे. म्हणून बुवा नाव गाण्याचं गोंदायचं गाण्याला गौतम गायचं. साक्षीदार आय विटनेस शाहीर राजेश निकम. आणि म्हणून सांगतोय बुवा आज काहीतरी घेऊन या, चांगला विषय. आणि म्हणून मित्रांनो विषय आहे गणाचा. ही सारी माझी धरणी माता आज प्रपोजित झालेली आहे. आजची तारीख आहे 18 जुलै. काही मोजके 2-2.5 महिने शिल्लक झालेत माझ्या भिन्न हाताच्या आगमनाला. आणि म्हणून माझ्या प्रत्येक कोकणवासियांना, या प्रत्येक लेकरांना, प्रत्येक भक्ताला आस लागली बाप्पाच्या आगमनाची. विषय आहे शाहीर गाण्याचा एक आगळा वेगळा. म्हणायचं आहे काय लक्ष असावं. देवा तुझ्या दर्शनाची पूर्ण कराय ये लंबोदरा तुझी इच्छा मनाची. मग कधी दिसेल डोळे भरून देवा, अरे कधी दिसेल डोळे भरून ती मूर्ती माझ्या गणाची. मग दर वर्षाला वाट पाहतो मी देवा त्या तुझ्या चतुर्थी सणाची. म्हणून ही इज माय बेस्ट फ्रेंड शाहीर विकास शेठ आवरे. म्हणून म्हणायचंय कंगना कवार कंगना सजना पुकारे तेरा नाम. सजना माझा हाय कुठे बांधून ठेवला कसं चाललं बघा, दावा तोडून पडेल. सजना माझा हिसकाने काढत हा यार हिसकाने काढत. शाहीर आज पण सांगतोय तो, आज पण सांगतो बारी आहे शक्ती तुर्याची. जर नमान इथं आणला ते करणार पण नाही. त्याने मला असं वचन, त्यांची बायको आहे मी, आणि नवऱ्याने बायकोला दिलेलं वचन कधी तोडायचं नाही. नाहीतर बायकोला दिलेला वचन जर नवऱ्याने मोडला तर संध्याकाळी जेवणाचा ताट भेटायचा, नमान करायचा, नाहीतर सगळा सामान बांधून देऊन सगळे. विषय काय मित्रांनो, प्रत्येक लोकांना आपले आहेत. या भागात काय नमन होत नाही काय बोल एवढे बोल माऊली, नमन होत नाही. नमनात जर शक्ती तुला होत नसेल तर शक्ती तुला नमन हवाय कशाला, एवढाच माझा. मला काय विरोध नाही. विषय काय, यांना कोणतरी 100 रुपये बक्षीस देणार, गोवा नमन करा, गोवा करणार आणि राणी तुझी पाणी आली पाणी बघा आलं पाणी राणा म्हणा तुला मला नाही ऐकला. आम्ही काय भाटे केला आलं दाखवतो राणास काय असं म्हणून म्हणायचंय आई कंगना कवारी कंगना सजना पुकारे तेरा नाम बिंदिया ये तेरी बिंदिया देखूं मैं सुबह हो शाम. आल्या भागल्या चाली देतोय तुम्हाला सोपा करतोय तुमचा काम. हे कंपोजर आहे मोठं, अजय अतुलच्या नंतर ह्याचाच नंबर लागतो का लय मोठा कंपोजर आहे. आणि म्हणून बाप्पा अरे माझ्या प्रत्येक लेकरांना, या प्रत्येक भक्तांना ओढ लागले तुझे ती 14 सप्टेंबरची. कधी एकदा येशील तो दिवस कधी गुजारेल. आणि म्हणून अरे बाप्पा या साऱ्या भक्तांसोबत आणि या निसर्गाने सुद्धा साक्ष ठेवले तुझ्या आगमनाची. ही सर्व माझी धरणी माता आज प्रफुल्लित झाले तुझ्या आगमनासाठी. म्हणायचं आहे काय लक्ष असावं. सजली ही वसुंधरा तुझ्यासाठी गौरी हरा, सांग येणार कधी घरा देव बाप्पा लंबोदरा. नवढोल वाजवून सांग,  सांग, सांग, सांग, सांग, सांग, सांग, सांग,  सांग,  सांग,   सांग,     सांग,    सांग,    सांग,     सांग,    सांग,     सांग,     सांग,       सांग,           सांग,
तुझ्या स्वागतासाठी सुटलाय मंजूर देवा. आणि या भक्ताप्रमाणे आणि निसर्ग सुद्धा आम्ही थाटा सजलाय 14 सप्टेंबरच्या दिवसासाठी म्हणून म्हणायचंय 1 2 3 4. सजली ही वसुंधरा तुझ्यासाठी गौरी हरा येणार कधी घरा देवा बाप्पा नंबोधरा ढोल वाजवून सांगती पावसाळा तुझ्या स्वागतासाठी सुटलाय मंजूर ढोल वाजवून सांगती पावसाळा तुझ्या स्वागतासाठी सुटलाय तुझ्यासाठी बहरून तुझी लागणारे गोडी रात कोकिळा सुरचेरी नेसून ती हिरवी साडी पान फुले झाली वेडी कोरणाची लागला फुलवणी या सारा तुझ्या स्वागतासाठी सुटलाय मंजूर तुझ्या आगमनाचा लागे मनाला छंद तुझ्या आगमनाचा लागे मनाला छंद तुझ्या आगमनाचा लागे तूच खरा विश्वाचा धनी वसला आमच्या ध्यानी मनी पाहण्या रूप तुझे नेली डोळ्यामध्ये दाढी पाणी या राजेशाच्या जीवनाचा तू आसरा तुझ्या स्वागतासाठी सुटलाय मंजूर नवढोल वाजवून सांगती पावसाळा तुझ्या स्वागतासाठी सुटलाय मंजूर हो सजली ही वसुंधरा तुझ्यासाठी गौरी हरा. आणि म्हणून या ठिकाणी सवय झालेला आहे बरोबर बसायला काही टाईम भरपूर आपल्याला काय काळजी करायची नाही दम टाकून काही तो काम करायचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी स्तवन झालेला आहे गण झालेला आहे. आता खरी दिशा आहे आता खरी जी मजा आहे ती आहे गवळणीची. बरोबर ना बरोबर झोपलो काय झोपलं कारण मला माहिती ह्या टाळ्याशीच्या बुवा आल्यावर वाचतील कारण त्याच्याशिवाय त्यांना जर पब्लिक शांत बसणार बुवा पण शांत राहणार मी सांगताय तुम्हाला ते बोलणारच नाहीत का आल्यावर तिकडनं आवाज आला की
अटॅक होती सांगा जाऊन त्याला काय चला घटस्फोट कुणी पण घेऊ दे माझ्या भावाला मला सोडायचे नाही हो सध्या भावकीत त्यांना जोरात चालू आहे पण गेल्या वर्षी वचन दिलं आहे मी नाही दिला त्याने मला दिले माझ्या बाईला मी सोडायचो बाई कशी पण असू दे बाय म्हणतात आगाव आहे नवऱ्यानं बायकोचा थोडासा त्रास सहन करायला लागतो काय माय मावल्यानं बरोबर ना त्याशिवाय सकाळची घ्यावी आणि संध्याकाळचा जेवण भेटत नाही म्हणून आता विषय आहे आगळा वेगळा गवळीचा शाहिरांना आमचे 4-5 कार्यक्रम मुंबईमध्ये झाले आणि अजून 4 बाकी आहेत मुंबईत उद्याचा पण आहे शाहिरांना वेगवेगळ्या पद्धतीच्या गवळी दिलेल्या आहेत त्यांना प्रेमात गवळी दिल्या पण शाहिराने कसं म्हणतात भाग दिली नाही एक गाणाऱ्यांचा भागला लाल कलरची वागडी वागडीचा कलर लाल नाच माझ्या सोबत आल्या बघा लय भारी बोलतात ते विषय काय अजून शाहिरांना गवळी अनेक प्रकारचे दिल्यात आजही थोडासा विषय जरा आगळा आणि वेगळा आणलाय पण शाहीर गवळण करायच्या आधी तुम्हाला सांगतो ह्याला जरी घाणेरडी सवय काय माहितीये काय हा वाटत कोणी काय टाकला नाही हा नैवेद्य त्याच्यावरती दगड मारून तो चिकन अंगा उडून घ्यायच्या घाणेरडी सवय आहे म्हणून शाहीर गवळीचा विषय तुम्हाला रुचेल आणि तुम्हाला पचन व्हा असा सांगितला आहे गवळण आपल्यासमोर ठेवतोय म्हणायचं आहे काय लक्ष असावं कानाची मोठी झाली आता सांगते मी राधा या कानाची झाली मोठीच जरा खेळाया गेला हा होता काना यमुनेच्या तीरा गोटे हलवल्यावर कानाच्या रागाचा चढला पारा मग दुरून पाहत होती सारी लीला राधा हिराणीता विषय कसा आहे काना आणि त्याची सवंगडी दरवाजा मोकळा ठेवा त्यांना ऐकाय मला जाऊ द्या आता तुमच्या व्यतिरिक्त भुकतील गाणं तुमच्या येऊन तिथे त्यांना ऐकाय जाऊ द्या गोवा ना विषय काय मित्रांनो त्या यमुनेच्या तीरावरती काना आणि त्याची सवंगडी त्यांचा खेळ चालू आहे रगोली म्हणू नका विटीदांडी म्हणू नका क्रिकेट चेंडूफळी म्हणू नका आणि गोट्या म्हणू नका हे खेळ मित्रांनो पारंपरिक आहेत आता आपण जे खेळतो ना त्या गोट्यासारख्या कसल्या आहेत ना काचेच्या गोट्या आहेत तेव्हा भगवान श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यांसोबत दगड गोट्याने खेळायचा शास्त्रात त्याचा उल्लेख आहे बुवा चेंडूफळी असेल विटीदांडू असेल रगोल असेल हे पारंपरिक शाहीर भगवान श्रीकृष्णाच्या काळापासून चाललेले खेळ आहेत त्यातलाच एक खेळ गोट्यांचा होता विषय काय आहे राधा सर्व नृत्य पाहत असते कानाची सगळी धावपळ चालली काना पळत 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 चाललाय तर राधा कानाला वाटेत अडवते आणि काय सांगते विषय शाहीर गवळीतला कसा आणलाय स्वतःवरती वळून घ्यायचा नाही म्हणत विषय काय ऐक रे काल्या गोंधळी वाल्या हो ऐक रे काल्या हा माझा काना नाही माझा किस्सा राधा कृष्णाला काय म्हणते ऐक रे काल्या गोंधळी वाल्या सरसावरून धरलं गोटी लहान होता भगवान श्रीकृष्ण लहान होता धावतोय पळतोय आपले लंगोटी सावरतोय जरा सावरून धरलं गोटी उद्या खेळाची होईल खोटी राधा काय म्हणते कानाला काना धावत पळत चाललायस कुठं ही लगोटी सुटत चालली तुझी ती सावर आली पाहिजे पण चाललायस कुठं ऐक रे काल्या गोंधळी वाल्या जरा सावरून धरलं गोटी जरा सावरून धरलं गोटी उद्या खेळाची होईल खोटी उद्या तुझ्या खेळाची होईल खोटी तुझी हरवल काली गोटी दादा काय म्हणते तेव्हा काना दगड गोट्याने खेळायचा आता दगडीचा कलर सगळ्यांना माहिती आहे
काही दगड पांढऱ्या रंगाचे असतात, काही दगड तांबशाट रंगाचे असतात आणि काही दगड काळ्या रंगाचे असतात. त्यातली ती गोटी दगड गोटी. बरं आता काय म्हणते, उद्या खेळाची होईल खोटी, तुझी हरवल काली गोटी. काढा ह्या धावता धावता लंगोटीची गोटी तुझी आहे, ती जर पडून गेली तर उद्या तुझ्या खेळाचं कसं व्हायचं? हा शाहीर विषय आहे गादीचा आणि कानाचा. मागच्या वारीत त्यांना मी विषय दिला होता है ना, खाली हलतोय ना गोपाकाला. सचिनला आज मी विषय माझ्या सोडला आमच्या दोघांवरती त्याचाच विषय आहे. त्यावर आधारावरती काढा ना, परवाच्या वारी शाहीराने गवत लावली होती. खाली हलतोय ना गोपाकाला, पण त्यावर ढोलतोय मुरलीवाला. म्हणतात त्यांना भलताच नाग म्हणायचा आहे. अरे जल्ला तुमचा नागाला घेऊन मी काय करू, मी करू तरी काय? म्हणतात यांना भलताच, कसला भलताच गोवा. मी तुम्हाला परवा पण म्हटलं ना बारीक मुंबईच्या, तुमचा दीड एक आहे, अडीच एक आहे का फाकी आहे, तर मला काय देणं घेणे त्याच्याशी. पण माझ्या समोर जाणला ना तर त्याला मात्र खेचल्याशिवाय मी राहणार नाही मित्रांनो. एवढा विषय आहे गवणीचा, म्हणायचा आहे काय, ऐक रे काल्या भोंगडी वाल्या. 1 2 3 4 ऐक रे काल्या भोंगडी वाल्या, ऐक रे काल्या भोंगडी वाल्या. चला सावरून धरी लंगोटी, चला सावरून धरी लंगोटी. उद्या खेळाची होईल खोटी, उद्या खेळाची होईल खोटी, तुझी हरवल काली गोटी. उद्या खेळाची होईल खोटी, तुझी हरवल काली गोटी. उद्या खेळाची होईल खोटी, तुझी हरवल काली गोटी. उद्या खेळाची होईल खोटी, तुझी हरवल काली तुझ्या कोटीचा डोक सुटलेला, तुझ्या कोटीचा डोक सुटलेला. पहिला राधेला मोठा फाटलेला, राधेला मोठा फाटलेला. वरती घेगेच ठेवला भोजून, हो वरती घेगेच ठेवला भोजून. नाहीतर गडबड होईल मोठी, नाहीतर गडबड होईल मोठी. उद्या खेळाची होईल खोटी. हे गाणं अरे गंमत सांगून जर तुझी उद्या तुला घोड्याने घरात खेळायचं तर म्हणते, उद्या खेळाची होईल खोटी, तुझी हरवल काली गोटी. उद्या खेळाची होईल खोटी, तुझी हरवल काली गोटी. उद्या
500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि फरमाईश आलेली आहे होती मगाशी वेळेत झाली राहतो त्याच्यासाठी मित्रांनो आज काय टेन्शनच नाही कारण आजची रात्र पण आपलीच आहे आणि म्हणून बक्षीस आलेलं आहे श्री विजयशेठ कोळेकर कडवई आमची माऊली शक्तिवादी नामवंत शाहीर आमचे आधारस्तंभ आणि आमच्या खऱ्या कलाकारांचा जर भक्कम पाठीराखा कोण असेल तर शाहीर सन्माननीय विजयजी कोळेकर माऊली दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचं बहादर आलेलं आहे शाहिरी मनाचा मुजरा करतो राजूदादांचं नाव भगाशी घेत नाही ते तर खरे यशवाणी आहे कोळेकर माऊली आले अरे वा क्या बात आहे सन्माननीय शाहीर कोळेकरची माऊली या ठिकाणी आलेली आहे त्याला मी शाहिरी मनाचा मुजरा करतो आणि म्हणून फरमाईश मागाशी आली होती भेटीसाठी राहतो तुझ्यासाठी फरमाईश देतोय आणि मग राष्ट्रपतीकडे आपण बोलूया बोलत आहे तुझं माझं या जन्माचं नातं अरे विसरू कशी मी काढा सांग तुला मी मग अंत नको पाहू माझा लवकर जरा तू ये रे अरे मनासारखा तू माझ्या बागरे या राधेसाठी येशील का तू सांग रे मनी धरू नको असा राग रे राधेसाठी येशील का तू सांग रे वेडी झाली राधा तुझ्यासाठी कधी येशील माझ्या भेटी वेडी झाली राधा तुझ्यासाठी कधी येशील माझ्या भेटी माझी बाहुली निघाला लवकर जरा तू ये माझी बाहुली निघाला लवकर जरा तू ये मनी धरू नको राधेसाठी शिरका तुझा मनी धरू नको राधेसाठी शिरका आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना विषय विचारत असतो लेखी स्वरूपात माझा विषय शाहिरांपर्यंत दिलेला आहे गेली तगाई 4 वर्ष 2023, 24, 25 आणि चालू वर्ष 26 या 4थ्या वर्षामध्ये पुन्हा एकदा शाहिरांवरती विषय दिलेला आहे समाजाच्या सुद्धा बहुतेक माझा हा विषय आता पाठ झालेला आहे परंतु समाजाच्या कानावरती विषय आपल्या देतोय म्हणायचं आहे काय शाहिरांना विषय दिलेला आहे की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं त्या सद्गुरूचं नाव काय शाहीर खाली विषयाला तुम्हाला बाजू दिले नारदमुळी सोडून मला तुमचं उत्तर अपेक्षित असावं आणि अजून त्याच्यामध्ये ऍड केलेली एक बाजू आहे शाहीर की जे माझ्या विषयाचं उत्तर आहे शाहीर तेच माझ्या ग्रंथाचं नाव आहे ही सोपी बाजू शाहीर तुम्हाला करून दिली आज पुन्हा एकदा हा विषय आपल्यावरती सोडतोय अपेक्षा करतोय तुला की आज माझ्या विषयाला पुरावे दिशेने तुम्ही हात घाला मी शाहीर खोटं बोलणारा माणूस नाही या रंगमंचावरती शपथ घेऊन सांगतो माझ्या विषयाच्या ग्रंथाचं प्रभू नाव देऊ नका कारण विषयाचं उत्तरच जातो आहे पण माझ्या विषयापर्यंत शाहीर आज पोहोचला तर आज माझ्या या खंडाळा नगरीमध्ये या माझ्या समाजाचा साक्षीदार शाहीर तुमच्या ठिकाणी सत्कार करेल पाय बुवा खोटा बोलायचा आणि म्हणून अगं टिंग माझी सायकल आली म्हणून म्हणायचंय आधी मायेचा सवाल साधा
करीन आणि देव करीन नॉनसेन्स म्हणून म्हणतोय अरे नुसता पूर नाही पाडवायचा माझा प्रश्न सोडवायचा नुसता पूर नाही पाडवायचा माझा प्रश्न सोडवायचा नाही पाडवायचा माझा सोडवायचा नुसता पूर नाही पाडवायचा माझा प्रश्न सोडवायचा आमचे दादा मला वाटतं मगाशी दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक दिलं आहे आणि फरमाईश दिली आहे कोकणाच्या गाण्याची. मित्रांनो योगायोग काय बघा गावात होता उद्याचं नियोजन आहे प्राणीमित्र ग्रुपने गेल्या वर्षी शाहीर विकास नागोरे यांनी माझ्या कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं. त्या कार्यक्रमामध्ये म्हटलं आपलं कोकण आहे ज्याला स्वर्गाहून सुंदर कोकण म्हटलं गेलं तर त्या कोकणावरती अनेक शाहिरांनी वेगवेगळ्या पद्धतीने गाणी लिहिलेली आहेत गाणी गायलेली आहेत. चला म्हटलं आपण सुद्धा काहीतरी प्रयत्न करूया. प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नामध्ये त्या गाण्याला पहिल्यांदा नाव ठेवणारे हज बुवा हेच विकास शेठ नांगोरे आपले ते हसलं होतं माझ्या गाण्याला त्यावेळेस. मी आज त्यांना असं नाही म्हणत आणि ह्या वर्षी गेल्या वर्षी माझ्या गाण्याला नाव ठेवले बुवाने आणि यंदा लोकांना आलं सांगताय बुवाना गाणं कोकणाचं मला सांगा बुवा गाणं किती भारी म्हणतात बघा. शाहीर ही आहे पोचपावती माझ्या प्राणीपणाची ही पोचपावती आहे माझ्या कलेची शाहीर. आणि म्हणून या ठिकाणी माझे बंधू सन्माननीय रुपेशदा धमने एक छोटीशी भेट वस्तू या शाहिरासाठी दादांच्या माध्यमातून आलेली आहे. या ठिकाणी माझे आमचे मार्गदर्शक सन्माननीय एक शक्यदुर्यातील उत्कृष्ट असे आयोजक म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं. यावर्षी सन्माननीय शाहीर देवेंद्र झिमन आणि सन्माननीय शाहीर राजेश निकम असा सामना आमचा त्यांच्या घरी या ठिकाणी होणार आहे. भडकंब्याला सन्माननीय आमचे बंधू योगेशदा कनावशे दादांच्या माध्यमातून 1001 रुपयाचं बहादर या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे. आणि म्हणून मित्रांनो फरमाईश आलेलं आहे माझ्या कोकणाच्या गाण्याची. विषय काय आहे दावादांनी मला तेव्हा शब्द दिला होता मित्रांनो. म्हणजे आज बघा म्हणजे कार्यक्रम आहे म्हणून कोणाची लाल करतो अशाचा विषय नाही. हे गाणं ज्यावेळेस रेकॉर्डिंग पण झालं नव्हतं त्यावेळेस दावादांनी मला एक फोन केला मला म्हटलं राजेश हे गाणं ज्या दिवशी रेकॉर्डिंग करायचा विचार करशील आज साक्षीला आहे म्हणून सांगतो या त्या दिवशी हे गाणं कोणाचाही स्टुडिओत कर ह्या गाण्याला खर्च किती येऊ दे या गाण्याची संपूर्ण स्पॉन्सरशिप माझ्याकडून असेल. गाणं गायलं आणि माझ्या संबंध कोकणवासियांनी गाणं आचरणात केलं. आज लहान मुलांच्या काही लोक असं म्हणतात बुवा आमचा बाबू तुमचा गाणं ऐकल्याशिवाय जेवत पण नाही म्हणतात. आणि म्हणून त्यातला ते भूकमाचा एका इथं आला आहे त्याला बोलतो स्टेजवर शिवांश तर ये तू पाहू तुझी पण झलक जरा होऊन जाऊ दे इथं. आणि म्हणून विषय आपल्या कोकणाच्या गाण्याचा म्हणायचा आहे काय लक्ष असावं.
गिरी माझी नवरत्नाची कलगी तुला नमन कलाही वाहन शृंगारी त्यात नाचे संकासूर अमुकी मायाळू मातीची बाला लावी हुर हुर खेळता मुली मंडळ गड चिपळूण वागन संगमेश्वर. आता पुढचं गाणं शिवांश भोलेला नावाला माझे भाऊ आहे सागर रोहिलकर, याचा छोटासा चिरंजीव आहे असगोरी मधून आला गुहागर मधून आणि या गाण्याचा खूप मोठा दिवाना आहे. शिवांश एकदा होऊन जाऊ दे चल. खेळता मुली मंडळ गड परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं गोकर्णे परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं गोकर्णे रात्र थोडी संगमत कार्यक्रमाला उशीर पण बराचसा होत झालेला आहे. मला वाटतं हॉलपेक्षा मी आज वेळ जास्तच घेतलाय कारण रात्र आपलीच आहे आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी ज्या पद्धतीने मला माझ्या पहिल्या फेरीसाठी बोलायचं सहकार्य केलं शाहीरांना देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो. शाहीर तुम्हाला तुमच्या पद्धतीने निश्चित कार्यक्रम जेवढा जोर लावून करताय निश्चित तुम्ही करा. तुम्हाला शुभेच्छा देतो. या ठिकाणी आपल्या सर्वांची प्रथम फेरीची धन्यवाद.